यावर्षी बराच काय भेटला खायला. माकलेत की नाही खात. हा बघा किती रस आहे. एक नंबर. पण एक माहिती आहे का, काजू खाल्ल्यानंतर आहे ना रसा एवढा तिखट लागतो ना. तर मंडळी, हाय, कोकणातल्या रानातला अजून एक व्हिडिओ तुमच्यासमोर. तर मंडळी, आज जातोय भटकंतीचाच व्हिडिओ आहे. तर बघू आता लवकरच बरेच दिवस झाले गावाला आहे. तर आज म्हटलं कंपनीतले काही काजू वगैरे असतील तर ते आज बिया भाजण्याच्या आहेत. तर बोलो जाऊ थोडक्यात काय आणू का असतील त्या. तर त्यानिमित्ताने आज बघू, आज कंपनीतल्या सगळ्या काजूच्या बिया म्हणजे शोधायच्या आहेत. तर त्यानिमित्ताने चाललो आहे. तर आहे आज कोकणातल्या रानातलीच भटकंती. तर चला बघू कसा प्रकारे हा ब्लॉग बनतोय. तर बघा या ठिकाणी रानटी आंबे आहेत. जमून घेऊ. तर बघा रानटी आंबे आहेत, जमून घेऊ. आपण आलो होतो आपल्याला 2-3च आंबे भेटलेत. चला पुढे जाऊया. हे बघा पुढे आलो आपण, तर आपल्याला इथे बरेच आंबे भेटलेत. हे बघा पुढे आपल्याला भरपूरच भेटलेत. हे बघा चिक्कार भेटले, 5-6 तरी भेटले आपल्याला इथे या ठिकाणी. आपण शोधूया, बघू. पण चांगले चांगले भेटले कारण का दुपारचे आलो ना. तर बघा बघा वरच्या साईडला पण आहेत. किडलाय आपल्याला नको तो, तिकडे आहे. चला हा घेऊ. बघा मस्त भेटलेत. एकटाच फिरतोय, आई येणार आहे पाठवून. आईला बोललो डायरेक्ट ह्या शेताकडे ये. ते बोलतो चालेल येईल. हा भेटलाय पण नको कारण का हा जो आंबा आहे पूर्ण पिवला पिवला आहे. वरती वगैरे आहे पूर्ण पिवला पिवला आहे सगळा पूर्ण आंबा. आणि हा रानटी आहे, लिटीचा आंबा आहे. आमच्याकडं लिटीचा आम्ही बोलतो, तुमच्याकडे काय बोलतात सांगा. हुर्र बकरे थांब, लगेच येऊ नको. हे बघा जालीत पण पडलेत. आपण तिकडनं काढू आतमध्ये जाऊन कारण का आता पिका लागली ती. हुर्र खरंच या ठिकाणी आपल्याला भरपूर आंबे भेटलेत. आणि बकऱ्या आल्या ते खाऊन टाकतील. त्याच्या अगोदर आपल्याला जाऊन टिपायला लागेल. हा ना, तर टिपूया. तर मंडळी बरीचशी आपल्याला पिकरण या ठिकाणी भेटली. अरे बकरी आली. ए नो 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 नो
बकऱ्या चरायला येतात राजूच्या, तर त्या आल्या. खरंच मजा येते एकटा फिरायला. तर आज भटकंतीचा व्हिडिओ आहे. आणि बघा या ठिकाणी जांभळं पण भरपूर आहेत. काय बघा रानात निसता बकऱ्यांचा सुकसुकाट. बघा कसे धावतात ना. आणि आपण एकत्र राजूच्या बकऱ्या आहेत ह्या खायला येतात या ठिकाणी. शिवण्या त्यांना खायच्या आहेत. बघा शिवण्या खातात ते लोक. तर आपला प्रवास इकडचा आहे, आपण इकडनं जाणार आहोत. तर चला आता आपण बघू. आज आपलं भटकंतीचा आहे. आंबे वगैरे भेटलेत आपल्याला, रानटी आंबे. तर बघू आता आपल्याला अजून काय जांभळा वगैरे काय. पण काजूच्या बिया आपल्याला जमवायच्या आहेत, त्या हेतूने आपण आलो आहे. आपण आता मामाच्या आंब्यावर आलेलो आहेत. आणि बघा किती आंबा आलेला आहे. ते खाली पण पडलेले आहेत, तर ते आपण जमवून घेऊया. हा ना. बघा कितीतरी आंबा आलेले आहेत. फुल आंबा आला आहे या ठिकाणी दिसतोय बघा. तर म्हटलं ह्या देखील आपण जमवून घेऊ. इथे आपली पिशवी वगैरे ठेवलेली आहे.
तसाच पडलाय. बघा कितीतरी आंबे भेटले, अजून तर आहेतच नाही, मी तर टिपलेच नाही. आणि इकडं बघा, आणि हे थेलीत आंबाच तसा आलाय. अजून शेताच्या त्या पलीकडं तर आपल्याला हे करायचं बाकीच आहेत, काय जमवायचे. तर बघा, आणि कोण नाही आता सामसूम आहे. मला वाटलं होता वारा सुटलाय तर आंबे आपल्याला नक्कीच भेटतील, तर त्या निमित्ताने आलो. ॲक्च्युली काजूच्या बिया न्यायला आलो होतो, पण आंबे भेटले आपल्याला. ठीक आहे. आंबे आपल्याला भेटलेत. या ठिकाणी बसून मस्तपैकी एक आंबा खाऊया आपण. आदराम मासालाच आंबा आहे, एक नंबर. बरा वाटला थोडा. खरंच ना, आता ह्या मे महिन्यामध्ये मला वाटतं रानात कोण आला तो उपाशी राहूच नाही शकत. काजू, आंबा, जांभूळ, करवंद, आटूर अशा असंख्य कोकणी रानमेवा मिळतात, त्याच्यात पोट भरून जातो. एक नंबर वाटला. आणि खरोखरच एकटा आलो, आई कधी येते आणि कधी नाही फोन करणार होती बोलली, पण अजून काय महिला बसल्यात त्याच्यामुळं बोलते तू हो पुढं, तोपर्यंत बोलतं बघ तिकडं तिकडं. त्यामुळं आलो. तर एक नंबर भरपूर आंबे भेटले. आज संध्याकाळचा कार्यक्रम झालेला आहे आपला, पण आपल्याला काजूच्या बिया शोधायच्या आहेत. आता बघू भेटतील की नाही, नाहीतर मग पिशवी जड झाली तर आईला फोन करतो. बघा आपण जांभलीजवळ येऊन पोचलो, पण जांभळा काय घ्यायचे नाही आहेत, पण बघू जर काय ताजे असतील तर आपण खाऊ. इथेच बघू ताजे असली तर आपण खाऊ, है ना. पण बघू टिपतोय ताजी
गोड आहे त्यामुळे मजा येते खायला. यावर्षी बरंच काय भेटलं खायला, मागलेच की नाही काय. आंबा खाल्ला, आता जांभूळ खातोय. हो कुठला देस आमच्या खाली भेटल्या, आंबा होतं भरपूर. हा एक नंबर. चला आता बघू काय खायला भेटतोय. आपली भटकंती चालूच आहे. काजू नाही अजून खाल्लाय, पण आंबा आणि जांभूळ तर खाल्ले. आता बघू पुढं काय खायला भेटतोय अजून. हा ना, चला आपला प्रवास सुरूच आहे. बघा मंडळी, या ठिकाणी छोटा काजू आहे, पण त्याच्यावर काजू आहे. कदाचित आपल्याला आता हा काजू खायला भेटेलच. तर चला बघू आता कसा काढता येतोय आपल्याला. तर हा काजू आहे या ठिकाणी, चला आपण काढू. आपण लांब काठी आणले. दोन काजू आपल्याला भेटलेत. त्याच्यातला हा एक खाऊ आहे, फ्रेश वाटतोय. हा बघा किती रस आहे, एक नंबर. पण एक माहिती आहे का, काजू खाल्ल्यानंतर आहे ना रसा एवढा तिखट लागतो ना, काय सांगूच नका. म्हणून जास्त काजू खायचे नसतात. एक नंबर. त्याची बिया आपण घेऊ काढून. बिया शोधायला आल्यात, पण पिशवी एवढी जड झाली की काय सांगू. चालायला पोपवतोय. आणि हा देखील मी खाली बसलोय ना, तो देखील आंबा मजबूत आलाय. आता पिशवी आपली एवढी भरली की चांगल्या आंब्यानेच भरली. त्यामुळं स्किप मारायचा आहे आणि पुढचा प्रवास आपल्याला बघू काजू भेटलं तर, नाहीतर मग आपण घरच्या प्रवासाला रिटर्न. आता आपण बघू आपल्याला किती आंबे आणि किती बिया भेटल्या. सगळीकडे शोधून झालेले आहेत. बघा या ठिकाणी आंबे एक साईडला टाकू.
हापूस भेटला. अजून त्या आंब्याखाली सुद्धा आंबे पडलेत, पण आपल्याला आता पिशवी नाही आहे आणि जास्त काही घेऊन नाही. आता काजूच्या बिया बघा, एवढ्या काजूच्या बिया आपण जमवून तिथे विकुंडे 2, 4, 6, 8, 77 बिया भेटल्या. खरं तर आपण काजूच्या बिया शोधण्यासाठी आलो होतो, पण आपल्याला आंबे पण तेवढेच रस्त्याला भेटले, तर म्हटलं घेऊन जाऊ आपण. आणि 77 बिया आपल्याला भेटल्या. आता जाता जाता जर भेटल्या तर मग आपण बघू एकदा त्यात काय वाढते हा ना. 78 बिया आपल्याला थोडं विश्रांती करू. इथे पण आंबे आहेत, दाखवतो तुम्हाला. बघा ह्या पण आंब्यावर आहेत, लिटी आहे रानटी आंबा. बघा पडलेत, हे बघा पडलेत. पण आता घेऊन नाही जाऊ शकत. हे बघा पडलेत, गोडच आहे बघा, सगळीकडे पडलेत. पण आता पिशवी आपल्याकडे एकच असल्यामुळे ती पण फुल झाले, तर घेऊन नाही जाऊ शकत आपण. संध्याकाळ झाली, आईचा फोन आला होता, तिला बोललो आता नको येऊ, कारण का संध्याकाळ पण होते, मग डायरेक्ट घरीच येतो आहे. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये काय, तर आंबे खाल्ले, जांभूळ, काजू, तर म्हटलं तो एक आपला ब्लॉग बनवू. आणि खरोखरच आलो तो काजूच्या बिया शोधायला, आणि आई बोलली की मी येते पाठवून, तर आलो होतो. तर मंडळी हा व्हिडिओ इथपर्यंतच. तर हा व्हिडिओ कसा वाटला, लवकरच सगळे व्हिडिओ कोकणातले तुम्हाला तुमच्या भेटीला येणारच आहेत, आवर्जून पहा आणि तेवढंच प्रेम द्या पूर्वीसारखं. तोपर्यंत शॉर्ट्स आपल्या लगातार येतातच. तर मंडळी हा व्हिडिओ इथपर्यंतच, तर भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.